राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातून UPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। मुळात या यूट्यूब चॅनलवरून आपण जी मुलं महाराष्ट्रातील आहेत आणि विशेष करून येणारी 25 मे 2025ची UPSCची प्रिलिम्स देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काही सेशन्स टाकणार आहेत आणि हे सेशन्स त्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहेत। मुळातच हे सेशन्स आपण बायलिंग्वल ठेवणार आहेत, ज्याच्यामध्ये हे सेशन्स इंग्लिश आणि मराठी अशा 2 भाषांमध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करीन। लक्षात घ्या, जनरली सगळे सेशन्स इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात, परंतु आपल्या महाराष्ट्रातील मुलांना त्याचा तितकासा फायदा होत नाही आणि म्हणूनच विशेष करून आपण हे सेशन्स मराठीमध्ये ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे। तर लक्षात घ्या की आत्ता अशी महाराष्ट्रातून आणि भारतभरातून जवळपास लाखो मुलं UPSC प्रिलिम्स देणार आहेत आणि ही UPSCची प्रिलिम्स 25 मे 2025ला होती आहे। 25 मे 2025 म्हणजे आज आहे 25 एप्रिल आणि आजपासून बरोबर 30 दिवस राहिलेत आणि हे 30 दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। या 30 दिवसांमध्ये तुम्ही काय करता ते अल्टिमेटली तुमच्या रिझल्टमध्ये कन्वर्ट होणार आहे, हे लक्षात घ्या। तुमचा रिझल्ट जो ठरणार आहे हा शेवटच्या 30 दिवसांमध्ये काय करता यावरती ठरतो, कारण तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला आणि त्याचं जर युटिलायझेशन किंवा ते रिकॉल तुम्ही व्यवस्थित नाही करू शकला शेवटच्या 30 दिवसांमध्ये तर त्याचा काही बेनिफिट होत नाही, त्याचा फायदा होत नाही। म्हणून शेवटचे 30 दिवस फार इम्पॉर्टंट आहेत। आता अशा वेळेस विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे, तर तुम्ही सर्वजण जे आत्ता यावेळेसचा अटेम्प्ट देत आहेत त्याच्यामध्ये काही विद्यार्थी बिगिनर्स असतील, ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे, काहींचा दुसरा अटेम्प्ट असेल, काहींचा तिसरा अटेम्प्ट असेल, काहींचा चौथा अटेम्प्ट असेल, काहींचा 5वा अटेम्प्ट असेल। पण हे सगळे देत असताना आता तुम्ही कधीतरी हे चेक केलं पाहिजे की समजा हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे, हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे, तर माझ्या फर्स्ट अटेम्प्टला गेल्या वेळेस 2024ला मला किती मार्क्स आलेत प्रिलिम्सला हे तुम्ही कधीतरी चेक केलं पाहिजे। तुमचा हा थर्ड अटेम्प्ट आहे, तर मला 2023च्या प्रिलिम्सला आणि 2024च्या प्रिलिम्सला किती मार्क्स आलेत हे तुम्ही चेक केलं पाहिजे। कोणाचा चौथा अटेम्प्ट असेल तर पाठीमागच्या कॉन्झिक्युटिव्हली पाठीमागच्या 2-3 वर्षांमध्ये आपल्याला काय मार्क्स येत आहेत UPSCच्या प्रिलिम्समध्ये, UPSC प्रिलिम्समध्ये आपल्याला ॲक्च्युली किती मार्क्स येत आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आता ज्या विद्यार्थ्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी कसं जज केलं पाहिजे, तर बाबा आपण मॉक्स देतोय तर त्या मॉक्समध्ये आपल्याला नेमके किती मार्क्स येत आहेत। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या असं लक्षात येईल की ज्यांनी पूर्वी UPSCच्या प्रिलिम्स दिल्या ते विद्यार्थी पण आणि जे बिगिनर्स आहेत ज्यांचा हा पहिलाच अटेम्प्ट आहे त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा असं लक्षात येणार की काही विद्यार्थ्यांचा स्कोअर फक्त 50वरती अडकतोय किंवा 60वरती अडकतोय किंवा 70वरती अडकतोय किंवा 80वरती अडकतोय किंवा 90वरती। लक्षात घ्या, आता गेल्या वेळेसचा कट ऑफ जवळपास रिलीज झाला आहे आणि तो अराउंड 88 आहे। मग हे करत असताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला जर का स्कोअर 70 आला, सपोज 2024च्या प्रिलिम्सला आपला स्कोअर 70 आला आहे, 2023ला आपला स्कोअर 60 होता किंवा 2024ला आपला स्कोअर 80 आला, त्याच्या पाठीमागे 75 होता किंवा 70 होता, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या म्हणजे आपला स्कोअर कितीने वाढतोय आणि गेल्या वेळेसपेक्षा आपल्याला म्हणजे गेल्या वेळेस समजा तुम्हाला पडलेत 80 मार्क्स पकडून चला आणि कट ऑफ लागला जवळपास 88चा, तर हा 8 मार्काचा गॅप आहे ना, तर हा 8 मार्काचा गॅप कसा फिलअप केला जाणार आहे। आणि जी गेल्या वेळेस प्रिलिम्स झाली UPSCची 16 जूनला प्रिलिम्स झाली, त्या 16 जूनच्या प्रिलिम्सनंतर आज ज्यावेळेस 25 एप्रिल आहे आणि उद्याची 25 मे आहे, त्या 25 मेला आपल्याला किती मार्क्स पडणार आहेत हे ठरणार आहे कशावरती की गेल्या वेळेस तुम्हाला किती मार्क्स पडलेत, लास्ट प्रिलिम्सला तुम्हाला किती मार्क्स पडलेत ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरणार आहेत। कारण लक्षात घ्या, लास्ट प्रिलिम्सला जेवढे मार्क्स पडलेत तुम्हाला तेवढेच मार्क्स जर तुम्ही काही कोर्स करेक्शन केलेलं नसेल, काही चेंजेस केले नसतील, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल केलेला नसेल, काही वेगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलेला नसेल, तर तुमचा स्कोअर आहे असा राहणार आहे, हे लक्षात घ्या। आणि ह्याच्यासाठी समजा तुम्हाला 80 मार्क्स पडले होते आणि कट ऑफ लागला 88 मार्क्स, तर आता चेंज काय आहे, आता बदल काय आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे 88 आणि 80 मार्क्स ज्यावेळेस पडत आहेत, हा 8 मार्काचा गॅप होता, हा गॅप फिल करण्यासाठी तुम्ही काय केलं आहे का, हा गॅप कसा फिल करणार आहेत ह्याचा काही विचार आहे का। आता काही मुलांना मार्क्सच आहेत 70, 80, 90, ह्या विद्यार्थ्यांना मग हे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी मॉक्समधले मार्क्स इम्पॉर्टंट ठरतात आणि ज्यांचे पूर्वी अटेम्प्ट्स झालेत
त्यांनी आपल्याला लास्ट इयरला किती मार्क्स पडलेत ह्याचा जरा विचार केला पाहिजे. मग मला तुम्ही सांगा, हे सगळे गोष्टी घडत असताना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा अटेम्प्ट आहे, परंतु स्कोर तरीही आपला 50, 60, 70, 80, 90ला राहतोय, तर समथिंग इज गोईंग रॉंग. आणि जे रॉंग जातं आहे ते आपण आयडेंटिफाय केलं आहे का, की बाबा आपलं नेमकं चुकलं काय. तर हे जर का तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल आणि हे जर का तुमच्या लक्षात आलं असेल तर आणि तरच तुम्हाला पुढचा वे फॉरवर्ड दिसणार आहे ना. तुम्ही जर का या गोष्टी आयडेंटिफाय केल्या नाहीत की नेमकं चुकलं काय, हे जर का आयडेंटिफायच केलं नाही तुम्ही, तर तुम्ही कोर्स करेक्शन केलेलं नाही आहे. आणि जर तुम्ही कोर्स करेक्शन केलेलं नाही आहे तर तुमचा स्कोर हा पुन्हा तिथंच राहणार आहे, जो लास्ट इयर 2024ला होता तिथंच पुन्हा स्कोर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ते कोर्स करेक्शन केलं आहे का. आता अशा वेळेस तुम्ही हे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हे कोर्स करेक्शन आपण केलं आहे का. केलं असेल तर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह झालाच पाहिजे, आणि जर का तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही आहे तर आपल्याकडनं काहीतरी चुकतंय हे आजच लक्षात घेतलं पाहिजे. अजूनही 30 दिवस आहेत आणि 30 दिवसांमध्ये बरंच काही केलं जाऊ शकतं. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपला स्कोर जर का 90च्या खाली अटकतोय तर काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम काय आहे तो आयडेंटिफाय केला पाहिजे. आता बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असा आहे की ह्या स्टेजमध्ये PYQs करायचे की मॉक करायचं. की बरीचशी मुलं म्हणतात की PYQचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे PYQ सॉल्व्ह केले पाहिजेत की मॉक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत. तर आय वुड लाईक टू से दॅट की आता तुम्ही मॉक्स थांबवा, जे कोणी देत असतील, वेदर इट इज बिगिनर्स ऑर ज्यांचे 2-3 अटेम्प्ट झाले, 4 अटेम्प्ट झालेत, कोणी मॉक्स देत असतील तर माझं प्रामाणिक मत आहे की आता मॉक्स थांबवले पाहिजेत. आता तुम्ही ओनली PYQवरती फोकस केला पाहिजे. PYQs इज द बॅकबोन ऑफ UPSC प्रिलिम्स. हे ज्याच्या लक्षात आलं त्याची UPSCची प्रिलिम्स राहत नाही. ज्या मुलाला लक्षात आलं व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ PYQ, हा इम्पॉर्टन्स ज्याच्या लक्षात आला त्याची UPSCची प्रिलिम्स राहत नाही, हे लक्षात घ्या. आता मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे की आमचा स्कोरही कमी येतो आहे, समजा एखाद्याचा 70 येतो आहे, तर तो 90 कसा करू, 100 कसा करू, आणि माझ्या प्रिपरेशनमध्ये काय नेमकं लॅक पडतं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पहिल्यांदा हे चेक करा की तुम्ही UPSCचे गेल्या 10 वर्षातले प्रिलिम्सचे PYQ व्यवस्थित केलेत का. आता हे जे UPSCचे PYQs आहेत हे अल्टिमेट गाईड आहे हो. हे अल्टिमेट गाईड UPSCच्या जर्नीमध्ये. मला तुम्ही सांगा ना, एखादा पेपर सेटर ज्यावेळेस पेपर सेट करत असेल त्यावेळेस त्याच्याकडे सोर्सेस काय आहेत पेपर सेट करताना, त्याच्याकडे फक्त 2च सोर्सेस आहेत. एक आहे सिलेबस आणि दुसरा विषय की PYQs. ह्या एक्झामच्या संदर्भात पूर्वी काय क्वेश्चन्स विचारण्यात आले तेच लक्षात घेऊन पुढचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्यामुळे PYQ इज द अल्टिमेट सोर्स. आता जवळपास सगळ्यांना सांगितलं जातं की सगळ्यांचं म्हणणं असतं की PYQचं ॲनालिसिस करा. सगळेजण म्हणतात की PYQचं तुम्ही ॲनालिसिस केलंच पाहिजे. मग आता जरा आपण हे बघूयात की काय नेमकं PYQचं ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय करायचं असतं, की हे ॲनालिसिस काय प्रकार आहे नेमका. बरेचशी मुलं काय करतात, PYQs दिलेत आणि ते PYQच्या खाली जे एक्सप्लेनेशन दिलं आहे तेवढंच वाचतात आणि ह्याच एक्सप्लेनेशनच्या जोरावरती त्यांना असं वाटतं की आपण PYQचा अभ्यास केला. मग हे म्हणजेच PYQ ॲनालिसिस आहे का, तर ॲब्सोल्युटली नाही. इट इज द पार्ट ऑफ ॲनालिसिस. हे ॲनालिसिसचा अतिशय छोटासा पार्ट आहे. पण मग खरंच UPSCचं PYQचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, तर याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे UPSCचे जे PYQचं जे ॲनालिसिस होतं ते 2 बेसिसवरती होतं, हे लक्षात घ्या. एक पहिलं आहे की त्या PYQच्या संदर्भातलं नॉलेज काय आहे तुमच्याकडं, किंवा त्याला तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणू शकता. इन्फो काय आहे. आता समजा कोणताही एखादा PYQ असेल, सपोज PYQ आहे की बायोरॉकवरती PYQ आहे. बायोरॉक ह्या थीमवरती एखादा क्वेश्चन आहे, तर ह्याचं नॉलेज म्हणजे यू शुड नो की ह्याची इन्फॉर्मेशन किंवा आपण नॉलेज ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की बायोरॉक टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का. ही फर्स्ट स्टेज आहे की तुम्हाला तिथं त्याच्याबद्दल बेसिक इन्फो आहे का, त्या टेक्नॉलॉजीबद्दल बेसिक इन्फो आहे का. दिस इज कॉल्ड अ लेअर 1 ॲनालिसिस. हे तुम्ही एका नॉर्मल लेवलचं ॲनालिसिस झालं की ह्याच्याबद्दल तुमच्याकडे कितपत माहिती आहे. आता ही ॲनालिसिसची जी माहिती आहे तर तुम्ही ह्याच्याबद्दल काही वाचलं असेल तर व्हेरी गुड. मग हे झालं तुमच्याकडे ती एक सोर्स तयार झाला, एक स्ट्रॉंग फाउंडेशन तयार झालं की ह्या टेक्नॉलॉजीबद्दल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. यू नो अबाउट दी बायोरॉक टेक्नॉलॉजी. बट
द रिमेनिंग थिंग इज की दुसरी गोष्ट एक झालं इन्फॉर्मेशन, दुसरी गोष्ट आहे नॉलेज. आणि इन्फॉर्मेशन आणि नॉलेज तुम्हाला त्या टॉपिकचं आहे, पण हे असताना किंवा या संदर्भातलं समजा तुमच्याकडे नॉलेज नाही आहे, समजा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे, तर आता तुमच्याकडे मार्ग काय येतो क्वेश्चन सॉल्व करण्याचा, आणि दॅट इज कॉल्ड ॲप्रोच टू डील विथ क्वेश्चन. तुमच्याकडे तो ॲप्रोच आहे का. आता लक्षात घ्या, UPSCचे जे 100 प्रश्न आहेत प्रिलिम्सचे, हे सगळे 100 प्रश्न सगळेच्या सगळे तुम्हाला माहीत असणार आहेत का. ॲब्सोल्युटली नसणार आहेत. साधारणतः मुलं 35च्या अराउंड क्वेश्चन्स, 30 मॅक्स 35 30 ते 35च्या अराउंड क्वेश्चन्स मुलांना शुअरली माहीत असतात की त्याचं आन्सर काय येते. रिमेनिंग क्वेश्चन्समध्ये मुलांना लॉजिक्स, ट्रिक्स वगैरे ह्याच गोष्टी वापराव्या लागतात, आणि सगळेजण वापरतात. नथिंग रॉंग विथ इट. तुम्हाला हे वापरल्याशिवाय पुढचा स्कोर येणारच नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे 30 ते 35 जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसवरती सोडवाली, पण ज्यावेळेस तुम्ही पुढं जाताय त्यावेळेस, आणि साधारणतः एक माझ्या माहितीनं एक 15 ते 20 क्वेश्चन्स असे असतात की यू डोंट नो अबाउट एनिथिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. त्या क्वेश्चनच्या बाबतीत तुम्हाला काहीही माहीत नसतं. तुम्ही कितीही वाचून जावा, तुम्ही कितीही PT वाचून जावा, तुम्ही कितीही करंट अफेअर्सचे मॅगझिन्स वाचून जावा, काही वाचून जावा, तुम्ही तिथे गेल्यानंतर 15 क्वेश्चन्स असे असतात की भाई हे कुठून विचारले, हे काय विचारले, नेमकं कहना क्या चाहते हो, असं तुम्हाला वाटणार आहे 15 क्वेश्चनच्या बाबतीत. आणि हे 15 क्वेश्चन्स कसे डील करायचे, प्लस तिकडं जर का तुम्ही 35 सोडवलेत तर राहिलेले 50 अधिक हे 15 असे हे 65 क्वेश्चन कसे डील करायचे, ॲप्रोचच्या जोरावरती डील करायचे. लक्षात घ्या, पहिले 35 क्वेश्चन्स PYQचं जे ॲनालिसिस केलं त्यातनं जे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन गॅदर झाली त्याच्या जोरावर 35 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, आणि ते 35मधले शोअर जास्तीत जास्त करेक्ट आणायचा प्रयत्न करायचा आहे 30च्या आसपास. आणि नंतर जे 65 क्वेश्चन राहत आहेत ते 65 क्वेश्चन ॲप्रोचच्या जोरावरती सॉल्व करायचे तुम्हाला. मग तो ॲप्रोच पण डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे मग आता तुम्हाला प्रश्न जो होता तुमचा मागाशी की UPSCचं ॲनालिसिस म्हणजे काय नेमकं, तर UPSCचं ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला PYQचं ॲनालिसिस म्हणजे PYQचं तुमच्याकडे नॉलेज आहे का, नॉलेज इन्फॉर्मेशन आहे का, आणि दुसरी गोष्ट आहे ॲप्रोच डेव्हलप झाला आहे का तुमचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा ॲप्रोच जो असतो तो कितपत आणि कसा डेव्हलप झाला आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता मुलांचं म्हणणं आहे की PYQचं जे ॲनालिसिस आहे ते साधारणतः इन्फॉर्मेशन किंवा नॉलेजच्या बेस्डवरती जे ॲनालिसिस करतो आपण ते ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, तर इथं लक्षात घ्या, नॉलेज किंवा इन्फॉर्मेशनच्या बेसवरती जे आपण ॲनालिसिस करतोय ना त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यात अगोदर थीम्स आयडेंटिफाय करा. जे पण क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनच्या त्या थीम्स आहेत त्या थीम्स आयडेंटिफाय करा की आता आपण बघितलं की बायोरॉक टेक्नॉलॉजी असेल, काही बऱ्याचदा UPSC इज इंटरेस्टेड इन आस्किंग द क्वेश्चन्स ऑन प्रेसिडेंट. प्रेसिडेंट ही UPSCची फेवरेट थीम आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये, युरोपियन युनियनवरती दरवर्षी क्वेश्चन विचारतात. हे UPSCच्या फेवरेट थीम्स आहेत. लक्षात काय, ह्या टॉपिकवरती, ह्या फेवरेट थीम्सवरती, ज्या टॉपिक्सवरती पूर्वी UPSCने कधीतरी क्वेश्चन विचारला आहे, ज्या थीम्स पुन्हा पुन्हा PYQमध्ये येत आहेत त्याच्यावरचा क्वेश्चन तुमचा चुकलाच नाही पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत पर्याय नाही. तिथं जर तुम्ही चुकत असाल तर यू आर डुईंग ब्लंडर. लक्षात घ्या, यू आर डुईंग ब्लंडर. आणि म्हणून हे जे 35 क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या PYQच्या नॉलेजच्या इन्फॉर्मेशनच्या जोरावरती सुटणार आहेत ते तगडे पाहिजेत, त्याचं नॉलेज पाहिजे. आणि त्याचं नॉलेज कसं पाहिजे, तुम्ही यू मस्ट नो अबाउट दी थीम्स. आता UPSCने जरी गेल्या वेळेस एखादा प्रश्न विचारला आहे, समजा प्रिएम्बलवरती एखादा क्वेश्चन आहे किंवा फंडामेंटल राईट्सवरती क्वेश्चन आहे, इट डज नॉट मीन की UPSC आहे असा PYQ रिपीट करेल, करणारच नाही ना. म्हणजे UPSC का रिपीट करेल, PYQ रिपीट कधी केला जात नाही. पण PYQ रिपीट केला जात नाही हे जेवढं खरं आहे तेवढंच हेही खरं आहे की PYQची थीम मात्र ऑलवेज रिपीट केली जाते. हे लक्षात घ्या. PYQची थीम तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय थीम आहे, ही जर वरची थीम, आता बऱ्याच क्वेश्चनची थीम आहे की बाबा फॉरेस्ट कन्झर्वेशनवरती काहीतरी क्वेश्चन आहे, एव्हरी टाईम फॉरेस्ट कन्झर्वेशनवरती काहीतरी क्वेश्चन असतोच, एव्हरी टाईम पोल्युशनवरती काहीतरी क्वेश्चन असतोच. मग हे जे टॉपिक्स आहेत ह्याच्या थीम्स तुम्ही परफेक्ट केल्या पाहिजेत ना. आणि ह्या थीम्स परफेक्ट केल्या तर तुमचे ते 35 क्वेश्चन्स करेक्ट येतात.
आणि त्या 35मधले अराउंड 30च्या आसपास क्वेश्चन करेक्ट येतात. आता हे प्रत्येक क्वेश्चनचं मग ॲनालिसिस कसं करायचं PYQचं, तर ते करत असताना एक म्हणजे तुम्ही पहिल्यांदा त्याची थीम आयडेंटिफाय करायची, थीम. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आयडेंटिफाय करायची की ती थीमच्या बाबतीत जी काही इन्फॉर्मेशन गुगलवर अवेलेबल असेल. करा रीड. मला काय म्हणायचं आहे, अशा समजा आता काही विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी डिफिकल्ट जातं, तुम्ही बायोटेक्नॉलॉजीच्या काढा ना 10 थीम्स काय येत्या आत्तापर्यंत, काय थीम्सवरती बायोटेक्नॉलॉजी क्वेश्चन विचार आणि करा ना ते गुगल. एक जनरल अंडरस्टँडिंग घ्या ना की नेमकं काय, आणि अंडरस्टँड करा. जे लक्षात घ्या, जे टॉपिक्स आपल्या ब्रेनला चॅलेंज करतात, जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात, तेच टॉपिक तुमचे लूप होल्स म्हणून राहिलेले असतात. आणि हे लूप होल्स फिल केले पाहिजेत ना. हे लूप होल्स जर तुम्ही फिल नाहीत करणार तर गेल्या वेळेस 70 मार्क्स पडले ते 70चे 90 कसे होणार आहेत, 80 पडले त्याचे 100 कसे होणार आहेत. तुम्ही जर का नवीन काही नाही केलं, तुम्ही हे तुमचे जे लूप होल्स आहेत ते जर फिल नाही केले तर हे मार्क्स वाढणार आहेत कसे. त्यामुळे तुम्हाला तुमचे लूप होल्स फाइंड आउट करावे लागतील. ते लूप होल्स फाइंड आउट होतील PYQच्या थीम्स आयडेंटिफाय केल्यावर, आणि ते PYQच्या थीम्स आयडेंटिफाय केल्यानंतर जे लूप होल्स तुमच्या लक्षात येतील ते लूप होल्स फिल करा. नंतरची गोष्ट आहे की क्वेश्चन वाचल्यानंतर त्या थीम्सच्या अराउंड इन्फॉर्मेशन घ्या, आणि थीम्सच्या अराउंड इन्फॉर्मेशन घेऊन झाल्यानंतर तुम्ही त्याचं करेक्ट आन्सर काय वगैरे ते तर गोष्टी बघाच, पण त्याच्यासोबत कोणत्याही क्वेश्चनचं आता कोणत्याही क्वेश्चनचं एक क्वेश्चन आहे समजा, पहिल्यांदा तर त्याच्या थीमबद्दल माहिती घ्या की थीम काय आहे, त्याची थीम काय आहे, त्या थीमबद्दल गुगल करा किंवा कुठूनही इन्फो घ्या आणि अंडरस्टँड करा की थीम कशाच्या संदर्भात आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय की त्याच्यात जे रिमेनिंग 3 ऑप्शन्स राहिलेत. उदाहरणार्थ एखादा क्वेश्चन आहे की एखादं डॅम विचारलं आहे किंवा एक वॉटरफॉल विचारला आहे एखादा, आणि तुम्हाला विचारलं आहे की बाबांनो हा वॉटरफॉल कोणत्या रिव्हरवरती आहे, तर तो समजा कोणत्या रिव्हरवरती आहे की कृष्णा रिव्हरवरती आहे किंवा कावेरी रिव्हरवरती आहे, हे लक्षात घ्या. आणि मग तिथं ऑप्शन्स अजून हे पण आहे, महानदी पण आहे आणि नर्मदा पण आहे. आणि समजा तो वॉटरफॉल कृष्णा रिव्हरवरती आहे, तर तुम्ही वॉटरफॉल कोणता आहे ह्याची थीम झाली वॉटरफॉल, त्याचा तुम्ही अभ्यास केला आहे. वॉटरफॉल काय आहे तुम्हाला माहीत आहे. कृष्णा रिव्हरवरती आत्ता जो UPSCने विचारला तो वॉटरफॉल कृष्णा रिव्हरवरती, हेही तुम्हाला माहिती झालं. आणि आता जे रिमेनिंग 3 राहिलेत, कावेरी, महानदी आणि नर्मदा, ह्याच्यावरती कोणते वॉटरफॉल्स आहेत हे पण तुम्ही बघून घ्या जरा गुगल करून. त्याचे फोटोज बघा, प्लस ते कोणत्या स्टेटमध्ये ते बघून घ्या. आणि हे तुम्हाला करावं लागेल, त्याशिवाय तुमचा त्या टॉपिकवरती होल्ड येणार नाही. हे काय झालं की तुम्ही जे अदर ऑप्शन्स आहेत त्याचासुद्धा अभ्यास केला. आयडेंटिफाय करायच्या थीम्स, त्यातल्या काही थीम्स तुमच्या नोन असणार, काय त्या नोन असलेल्या थीम्सवरती तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे. पण ज्या थीम्स तुम्हाला माहीत नाहीत, अननोन आहेत, ज्या थीम्स तुमच्यासाठी, ज्या थीम्स तुमच्या ब्रेनला चॅलेंज करतायत, ज्या थीम्स तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहेत, त्या थीम्स तुम्ही गुगल केल्या पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. दॅट इज द लूप होल. तो तुमच्या प्रिपरेशनमधला लूप होल आहे, हे लक्षात घ्या.